लेखन करताना घेतलेलं टोपणनाव म्हणजे माधव ज्युलियन. असं म्हणतात की सुप्रसिद्ध इंग्रजी कादंबरीकर्ती मारी कोर्ले यांच्या गॉड्स गुड मॅन या कादंबरीतली ज्युलियन ॲडरली या व्यक्तिरेखेवरून त्यांनी ज्युलियन हे नाव घेतलं. माधव ज्युलियन यांना मराठी भाषेबद्दल अतिशय प्रेम होतं, आदर होता. ते भाषाशुद्धीचे प्रखर पुरस्कर्ते होते. मराठी असे आमची मायबोली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. आई समान असलेल्या मराठी भाषेचे सागर मोरे ऑन स्ट्राईक आहेत, नॉन स्ट्राईकला आनंद ढवळे. तर गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होत आहेत. सुनील चव्हाण अर्थात देवा. राजभाषेचा दर्जा नव्हता, परंतु भविष्य काळात मराठीला योग्य तो मानसन्मान मिळेल. तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील पहिली मॅच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये ऑन होताना पाहायला मिळेल. दोनही संघ बलाढ्य ताकदीचे आहेत. दोनही संघ जर पाहिलं तर तुल्यबळ पाहायला मिळत आहेत आणि दोन बलाढ्य ताकदीच्या संघांमध्ये झुंज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पुन्हा एकदा खेळाडूंना सूचना आहे, जोपर्यंत षटक संपत नाही तोपर्यंत पंचांच्या परवानगीशिवाय तुम्ही मैदानाच्या आतमध्ये जाऊ शकत नाही. जर मध्ये तुम्ही आले तर तुम्हाला 5 धाब्यांची पेनल्टी असेल. आणि 38 डिक्लेरेशन झोन जिथपर्यंत आहे तिथपर्यंत कोणताच संघ पेव्हिलियन निर्माण करणार नाही याची नोंद घ्या. पहिला चेंडू आडव्या बॅटने आक्रमण सागर मोरेच्या बॅटमधून होतंय. चेंडू जाऊन पोहोचेल सरळ सीमारेषेच्या बाहेर. भाऊ खाली बसून घ्या. षटकार आलाय पहिल्या चेंडूवरती. सुरुवातला जवाब सुरुवात अफलातून होताना पाहायला मिळेल. हो मुश्किल पत्थरची उससे लढने का जज्बा पर्वत सा होना चाहिए. तुझे रोकेंगी जो चिंगारी तेरे भीतर ज्वाला दहकनी चाहिए. इथे पंचांकडे फार मोठी दाद मागितली आहे परंतु पंच अपील फेटाळत आहेत. तुझे रोकेंगी जो चिंगारी तेरे भीतर ज्वाला दहकनी चाहिए. हो कहीं से भी शुरुआत बस शुरुआत होनी चाहिए. शुरुआत होनी चाहिए. सुरुवात तर षटकाराने झाली आहे आणि त्यानंतरचा चेंडू मात्र सुनील चव्हाण कमालीचा करतायत. डॉट इथं पाहायला मिळेल. देवा या नावाने ओळखले जातात. हा चेंडू इथे अगदी आपण पाहूया डावेष्टीच्या दूरवरती राहतोय. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22चा अवलंब. व्हाईट बॉल 7 धावा आहेत. इथे मात्र सुरेख चेंडू भन्नाट वेगात चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन दाखल होतोय. पुन्हा एकदा डॉट बॉल आहे. गोलंदाज सज्ज होतील. इथे अलॉंग दी कार्पेट फटका खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक वाऱ्याच्या वेगात चेंडूपर्यंत पोहोचताय. सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी पलायन आहे. 2 धावा यशस्वीरित्या येताना पाहायला मिळतील. धावफलक 2च्या मदतीने 9 धावत संख्येवरती जाऊन पोहोचलंय. पहिलीच मॅच तिसऱ्या दिवसाला मात्र प्रारंभ होताना पाहायला मिळेल. वडकी सुपर लीग मानाची सन्मानाची प्रेमाची क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. 10 दिवसीय क्रिकेटची पंढरी वडकी नगरीमध्ये संपन्न होताना पाहायला मिळेल. खरं तर गावातील असणारे सर्व खेळाडू आज मात्र स्वतःला सिद्ध करताना देखील पाहायला मिळतील. महत्त्वपूर्ण मॅच क्रमांक 1 आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पुढे सरसावत पुरुष एकदा दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवलाय. एक सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे. पाहता पाहता 2 धावा येतील. धावफलक दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचतंय. 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. सुनील चव्हाण पहिल्या चेंडूवरती जरी षटकार आला असेल ना परंतु त्या पाठोपाठ कमबॅक लाजवाब पाहायला मिळेल. छत्रपती शिवरायांनी देखील स्वराज्यामध्ये कमबॅक केलं होतं. पुरंदरचा तह झाला आणि पुरंदरच्या तहात स्वराज्यातील 19 किल्ले बहाल करावे लागले होते. परंतु तदनंतर फक्त 9 वर्षाच्या कालखंडामध्ये 50हून अधिक किल्ले स्वराज्यामध्ये आणले. तदनंतर 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये छत्रपती शिवरायांनी 350हून अधिक किल्ले हे स्वराज्यामध्ये निर्माण करताना पाहायला मिळाले होते. इथे देखील कमबॅक करतायत गोलंदाज सुनील चव्हाण. हा चेंडू अलॉंग दी कार्पेट पुन्हा एकदा खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक विश्वास बोराटे चांगलं क्षेत्ररक्षण करतील. षटक संपेल मैदानाच्या आतमध्ये पहिल्या क्रमांकाचं. बिनबाद 12 धावत संख्येवरती धावफलक. प्रथमतः फलंदाजी करत असताना वडकी सुपर जायंट्स हा संघ आपल्याला पाहायला मिळेल.
षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज अविनाश क्षीरसागर गोलंदाजीच्या माध्यमातून सज्ज होत आहेत. उभरता सितारा आहे. अगदी या अगोदर वडके प्रीमियर लीगमध्ये त्याला आपण खेळताना पाहिलं नाहीये किंवा गोलंदाजी करताना पाहिलं नाहीये, परंतु या स्पर्धेमध्ये मात्र सलामीचा गोलंदाज म्हणून देखील अविनाशकडे पाहिलं जातं. ज्या गोलंदाजाने केलाय मोठ्या मोठ्या फलंदाजांचा विनाश, त्याचं नाव आहे क्षीरसागर अविनाश. इथे षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी सज्ज होत आहेत. डेड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील मारा करण्यासाठी. बॅकफुटवरती सरकले तर आक्रमण करण्याचा प्रयत्न. हा चेंडू मात्र शरीरापासून दूर ठेवलाय. इथे डॉट बॉल निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. हा चेंडू देखील बॅकफुटवरती सरकले. दिशा दिली. सुनील चव्हाण चेंडू पर्यंत पोहोचताय. सिंगल तर घेतले. बॅकअपचं काम होईल तोपर्यंत सिंगल डबलचं समीकरण. 2 धावा यशस्वीरित्या येताना पाहायला मिळतील. धावफलक 2च्या मदतीने 14 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलंय. कमालीची गोलंदाजी अविनाश क्षीरसागरची या षटकामध्ये पाहायला मिळते. इथे देखील समोरच्या दिशेने फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवलाय. डॉट बॉल निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. फार मोठा जल्लोष मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळेल. कमालीची गोलंदाजी आहे. हा चेंडू इथे सुरेख बॅट चालकीची एज इनसाइड एज पाहायला मिळाली. त्यानंतर बालबाल बचवलेत सागर मैदानाच्या आतमध्ये. इथे जीवनदान हे म्हणावंच लागेल. बॅकफुटवरती सरकले तर पुन्हा एकदा बॅट चालकीची एज. डिक्लेअर स्वरूपात एक धाव येते. हा चेंडू पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे फार मोठा अपील होताना पाहायला मिळेल. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 31 अपील करण्याचा पुरेपूर अधिकार खेळाडूंकडे आहे आणि अपील फार मोठ्या प्रमाणावरती होताना पाहायला मिळाले. इथे तिसरे पंच शहानिशा करतील आणि त्यानंतर निर्णय हा कळवला जाईल, यात मात्र शंका नाहीये. अगदी सर्वांना प्रतीक्षा आहे इथे निर्णयाची. निर्णय अगदी काही क्षणांमध्ये येताना पाहायला मिळेल. टीव्ही अंपायर तिथे शहानिशा करतायत आणि त्यानंतर निर्णय आपल्या सर्वांच्या समोर येताना पाहायला मिळेल. इथे फलंदाज बाद आहे किंवा नाही, स्टंपिंग विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार की नाही, यासाठी तिसऱ्या पंचांकडे मागणी जी स्क्वेअर लेग पंचांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाली. वडकी सुपर लीग ही स्पर्धा आपण पाहतोय मोठ्या थाटामाटात मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होते. पंचांचा निर्णय आलाय. OUT आउट. फलंदाज असेल इथे बाद. विकेट आली आहे. धावफलकावरती अगदी आपण नजर टाकूया. धावा आहेत त्या आतापर्यंत 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 बाद 15. तर षटक क्रमांक 3 मॅजिक ओव्हर जी आपल्याला पाहायला मिळेल. पॉवर प्लेचं षटक हे आपल्याला पाहायचंय. गोलंदाजीच्या माध्यमातून स्वप्नील झेंडे यांना मात्र आमंत्रित केलं जात आहे. 15 धावा आहेत एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. 2 षटकं संपली आहेत. इथे
पॉवर प्लेचा अर्थात मॅजिक ओव्हर आपल्याला पाहायची आहे. स्वप्नील झेंडेला मात्र वडकी सुपर जायंट संघाने आमंत्रित केलंय. तर न्यू बॅटर आदेश मोडक काल मॅन ऑफ द मॅच हा किताब नक्कीच पटकवलाय. लागोपाठचे 2 षटकार त्यांच्या बॅटमधून आपण पाहिलेत. तर स्ट्राईकच्या दिशेने जर पाहिलं तर आनंद ढवळे नावाची तोप अजूनही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. स्वप्नील झेंडे गोलंदाजीच्या माध्यमातून सज्ज होत आहेत. विजयाचं स्वप्न दाखवणार का? अलौंदी कारपेट फटका खेळला. क्षेत्ररक्षक नो बॉलचा इशारा तर आहे. नो +1 2 धावा येतील. धावफलक 2च्या मदतीने 17 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. 17 रन ऑन बोर्ड, 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. यानंतरचा चेंडू मात्र फ्री हिट जो पाहायला मिळेल. या चेंडूवरती कमीत कमी फलंदाज बाद होण्याची शक्यता असते. कोलोटप्पा चेंडू आडा बॅटने दिशा दिली आहे. विश्वास बोराटे चेंडूपर्यंत पोहोचत आहेत. सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी कोणत्याच प्रकारचा प्रयत्न नाहीये. एक सिंगल, 18 धावा धावफलकावरती एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज सज्ज आहेत स्वप्नील. इथे फुल टॉस स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळेल. नो बॉलचा इशारा तर आहे. चेंडू जाऊन पोहोचेल सरळ सरळ सीमारेषेच्या बाहेर. वाघाची धाड आणि फोडलाय पहाड. येतोय खणखणी सनसनी षटकार. 7 धावा ज्या बोनस स्वरूपात पाहायला मिळतील. धावफलकावरती 23 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळत आहेत. आक्रमण आणि आक्रमण मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. गोलंदाज पुनश्च एकदा सज्ज होतील मारा करण्यासाठी. इथे देखील बॅकफुटवरती नो बॉल आणि याचबरोबर इथे देखील बोनस स्वरूपात धावा आहेत. नो प्लस चौकार, 5 धावा ज्या अतिरिक्त स्वरूपात पाहायला मिळतील. धावफलकावरती 28 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. आणि मॅजिक ओव्हरमध्ये आतापर्यंत पाहिलं तर एका चेंडूमध्ये 13 धावा आल्यात. ही खासियत आहे या स्पर्धेची. एका चेंडूमध्ये 13 धावा खर्च करताना स्वप्नील झेंडे यांना आपण पाहिलंय. इथे काहीसा कानमंत्र सुनील नक्कीच देत आहेत. त्या कानमंत्राचा पुरेपूर उपयोग स्वप्नील यांना करावा लागेल. आनंद ढवळे मैदानाच्या आतमध्ये चौपेर फटकेबाजीसाठी ओळखले जातात. इथे देखील समोरदिशेने चेंडू खेळला. अलॉंग दी कारपेट फटका पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक आहेत तिथे फंबल होत आहेत. तोपर्यंत एका धावेचं रूपांतर 2 मध्ये होताना पाहायला मिळेल. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने 30 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळतील. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. इथे जर 16 धावा कंप्लीट होत असतील तर 10 धावा या बोनस स्वरूपात नक्कीच वडकी सुपर जायंट्स या संघाला मिळाल्या जातील. 2 चेंडू 15 धावा या षटकामध्ये खर्च केल्यात. इथे आक्रमण आणि याचबरोबर हा चेंडू देखील 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. हे रास्ते हे 4 के चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाते. 34 धावा धावफलकावरती आहेत प्लस बोनस अर्थात 44 धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. 3 चेंडू उर्वरित आहेत. 44 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळतील. स्वप्नील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतील. इथे आडव्या बॅटने हवाई तडाखा तर आहे. चेंडू लँड होतोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. इस्को गडाला तो लाईव्ह झिंगाला. छेदन षटकार. धावफलकावरती नजर टाकूया. संघाचा अर्धशतक पूर्ण होतंय. 50 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. फार मोठं आक्रमण हवाई हल्ले मैदानाच्या आतमध्ये केले जात आहेत. आनंद मैदानाच्या आतमध्ये मात्र संघाला आनंद कसा मिळेल अशा प्रकारची फलंदाजी नक्कीच पाहायला मिळेल. आनंद ढवळे नावाची तोप या अगोदर देखील आपण चर्चा केली आहे. या नावाची सातत्याने वडकीच्या क्रिकेटमध्ये या खेळाडूचं नाव आपण पाहिले. कित्येक मॅन ऑफ द सिरीज, कित्येक मॅन ऑफ द मॅच या खेळाडूच्या नावावरती आहेत. इथे हलक्याच्या हाताने दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील. तिथे संधी आहे धावचीतची. पंचांकडे दाद मागितली आहे. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. धावचीत स्वरूपात फलंदाज बाद आहे किंवा नाही यासाठी तिसऱ्या पंचांकडे नक्कीच दाद
मागितली जाते. काही क्षणामध्ये हा देखील निर्णय आपल्या समोर येताना पाहायला मिळेल. म्हणजे प्रेम. आणि असं प्रेम चिरकाळ टिकतं आणि आनंद देतं. ऐकूया माधव जुलियन यांची ही कविता G.N. जोशींच्या स्वरात. पंचांचा निर्णय आलाय OUT आउट. 50 धावसंख्येवरती दुसरी विकेट आली आहे. 50 रन ऑन बोर्ड. 50 धावसंख्येवरती धावफलक आहे. इथे आदेश मोडकला देखील परतवण्यामध्ये यश. तर न्यू बॅटर धनराज साठे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. स्ट्राईकच्या दिशेने आनंद अजूनही आहेत. तर ह्या षटकामध्ये 5 चेंडूंमध्ये तब्बल 25 धावा खर्च करताना आपल्याला पाहायला मिळालेत स्वप्नील झेंडे. बॅकफुटवरती सरकले, दिशा दिली आहे, गॅप शोधलाय, दरी फार मोठी पाहायला मिळेल आणि हा देखील चेंडू जमिनीला समांतर होत मात्र सीमारेषेच्या बाहेर जाऊन दाखल होतोय. 4 धावा येतील. धावफलकावरती नजर टाकूया. 3 षटकं संपली. 2 बाद 54 धावा वडकी सुपर जायंट्स या संघाच्या खात्यावरती पाहायला मिळत आहेत. आक्रमण आक्रमण आणि आक्रमण मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळालंय. शेवटचा आणि अंतिमचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होत आहे जयदीप ढवळे. अंतिमच्या षटकामध्ये कशा प्रकारचं कामकाज होणार? तर आनंद ढवळे 8 चेंडू 25 धावांची खेळी आहे. धनराज साठे शून्यातून विश्वाची निर्मिती करायची आहे. दोनही संघांसाठी मॅच महत्त्वपूर्ण असलेली पाहायला मिळेल. कमालीचं कामकाज करावंच लागेल. समोरच्या दिशेने आक्रमण चढवलंय. तिथे शतरक्षक आहेत. एक वेगवान सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी कोणत्याच प्रकारचा प्रयत्न नाहीये. धावफलक पुढे जात आहे. धावफलकावरती अगदी नजर टाकूया. 55 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथे अगदी आपण पाहूया व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येताना पाहायला मिळेल. धावफलकावरती अब तक 56. छप्पन्न धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज सज्ज आहेत जयदीप. बॅकफुटवरती सरकले. तिथे क्षेत्ररक्षक आहे सुनील चव्हाण. चांगलं क्षेत्ररक्षण करतील. तोपर्यंत अगदी आपण पाहूया पुन्हा एकदा डॉट चेंडू आहे. शेवटच्या डेथ ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. जयदीप
हा चेंडू इथे सुरेख भन्नाट त्यांना पाहायला मिळेल. पंचांकडे दाद मागितली आहे, पंच अपील उचलून धरतायत आणि इथे फलंदाज आनंद ढवळे तंबूच्या आश्रयाला परतताना पाहायला मिळेल. विकेट आली आहे. मॅजिक ओव्हरमध्ये ताबडतोड फलंदाजी पाहायला मिळाली आनंदाची, परंतु इथे जयदीपला यश मिळताना पाहायला मिळत आहे. यश म्हणजे काय मित्रांनो? यश म्हणजे कर्तृत्वाचा ठसा, यश म्हणजे पूर्णत्वाचा वसा, यश म्हणजे उमलत्या पंखांचं बळ आणि यश म्हणजे अप्रतिम केलेला खेळ. यशस्वी कामगिरी जयदीप ढवळेची मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. प्रथमेश गायकवाड. प्रथमेशला देखील साजेशी खेळी करावी लागेल. शेवटच्या षटकामध्ये किती धावांचा डोंगर उभारला जाणार? अब तक 56 धावसंख्येत वरती 3 फलंदाज तंबूच्या आश्रयाला आहेत. जयदीप पुन्हा एकदा सज्ज होतील मारा करण्यासाठी. बॅकफुटवरती सरकले, दिशा दिली आहे. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. नो +1 धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने 58 धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. 58 ऑन बोर्ड. 58 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. जयदीप पुन्हा एकदा सज्ज आहे. स्ट्राईकच्या दिशेने धनराज. इथे आडव्या बॅटने आक्रमण तर आहे. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती. 2 क्षेत्ररक्षकांची दरी भेदली आहे. चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जाऊन दाखल होतोय. खणखणीत सनसनी चौकार. 4 रन. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जात आहे. 62 ऑन बोर्ड. 62 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. गोलंदाज सज्ज आहे जयदीप. इथे देखील आडव्या बॅटने आक्रमण चढवलंय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. झेल झालाय. जयदीपला मात्र इथे देखील यश मिळताना पाहायला मिळेल. विकेट आली आहे. धक्का क्रमांक 4. टीट फॉर टॅट. जशाच तसं प्रत्युत्तर जयदीप मैदानाच्या आतमध्ये देताना पाहायला मिळालेत. धनराज परततोय तर न्यू बॅटर गणेश मोडक मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. 4 बाद 62 धाबा आहेत. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असलेलं पाहायला मिळेल. ते 4थ्या क्रमांकाचं आणि अंतिमच्या षटकातील अंतिमचे काही चेंडू असलेले बाकी पाहायला मिळत आहेत. काय घडणार काय बिघडणार या मॅच मध्ये? मॅचचं समीकरण आपल्याला पाहायला मिळत आहे. लढावं लागेल. मॅच इज इम्पॉर्टंट. मॅच महत्वपूर्ण आहे. यानंतरचा होणारा सामना वडकी सनरायझर्स विरोधामध्ये वडकी रॉयल्स. बोथ कॅप्टन रेडी राहा. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. गोलंदाज सज्ज आहेत मारा करण्यासाठी. जयदीप. चेंडू शरीर भेदक येताना पाहायला मिळतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. अर्थात 4 षटकं संपली आहेत. धावा बनवल्या गेल्यात त्या 62. विजयासाठी 24 चेंडू आणि 63 धावांची गरज. 24 चेंडू 63 धावा विजयासाठी गरजेच्या आहेत. चला यानंतरच्या मॅचचा टॉस आपण करतोय. बोथ कॅप्टन लवकरात लवकर या. वडकी सनरायझर्स आणि वडकी रॉयल्स बोथ कॅप्टन तुमची बॉलर लिस्ट आणि त्याचप्रमाणे कॅप्टन चला लवकरात लवकर नाणेफेक आपण करतोय.
चला क्षेत्ररक्षण साजबा दुसऱ्या बाजूने सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होणं गरजेचं आहे. मॅच क्रमांक पहिली आपण पाहतोय. तो दूर कसा केवलासा कवडसा उजेड तो दूर कसा केवलासा कवडसा नागफणी डावीकडे कोकणचे तळी पाठीमागे आघाडी वाट मुंबईची काही खोलदरी उल्हासाची दो डोक्यांचा राजमाची पडे खळाळतं पाणी फेसाळल्या दुधावाणी आता जरा वाटे दाटी थंड वारा वर घाटी कशासाठी पोटासाठी खंडाळ्याच्या घाटासाठी डावलून माथेरानं धावे गाडी सुटे भान डावलून माथेरानं आदरणीय दिलीप मोडक सर आणि आदरणीय सागरजी लडकत या दोन्ही मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये नाणेफेक आपण करतोय. दुसऱ्या मॅचचा टॉस लगेचच आपण संपन्न करणार आहोत. एका बाजूने वडकी सनरायझर्स तर दुसऱ्या बाजूने वडकी रॉयल्स ही मॅच आपल्याला पाहायची आहे. रुळसंगे धावतात आली मुंबई या जाऊ राणीचा तो बाग पाहू गर्दी जगमग हाटी कशासाठी पोटासाठी खंडाळ्याच्या घाटासाठी. श्रोते हो, स्वातंत्र्य प्रेम आणि शांती ही मूल्य आयुष्यभर जपणाऱ्या या महान कवीच्या कार्याला मानाचा आदरणीय सागरजी लडकत आणि आदरणीय सरांच्या शुभ हस्ते नाणेफेक आपण करतोय. टॉस होतोय आणि वडकी रॉयल संघ कॉल करेल. छापाईस कॉल आणि टॉस का बॉस. वडकी रॉयल संघाने टॉस विन केलाय. काय निर्णय असेल? बॉलिंग क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. 4 षटकांची मॅच आहे. विरोधी संघ जर पाहिला तर बालदेश आली आहे. किती धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल? 50 खूप साऱ्या शुभेच्छा वडकी रॉयल्स टीम. दुसऱ्या बाजूने वडकी सनरायझर्स टीमचे कॅप्टन आहे. टॉस पराभूत झालेत परंतु मॅच विजयी करायची आहे. काय रणनीती असेल? किती धावांचा डोंगर सुरुवातीला फलंदाजी करत असताना उभारला जाईल? टार्गेट 70+ रनाचंच आहे आणि जेवढे जास्त होतील तेवढे जास्त प्रयत्न करू स्कोअर बनवायचा. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला देखील असतील. टॉस झालाय. वडकी रॉयल संघाने टॉस विन केलाय तर वडकी सनरायझर्स प्रथमतः फलंदाजी करताना पाहायला मिळेल. महत्वपूर्ण मॅच यानंतरची आपल्याला पाहायची आहे. जाऊया तोपर्यंत कॉम्बॉक्स मध्ये. धन्यवाद. मुख्य समाचार। चक्रवाती तूफान दिसवा तमिलनाडु के तटीय भागों की ओर बढ़ रहा है। नागपट्टिनम, कडलूर तथा डेल्टा क्षेत्रों सहित 5 जिलों में रेड अलर्ट। चेन्नई हवाई अड्डे से कल 36 घरेलू और 11 अंतर्राष्ट्रीय उड़ानें रद्द। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने छत्तीसगढ़ में अखिल भारतीय पुलिस महानिदेशकों और महानिरीक्षकों के सम्मेलन की अध्यक्षता की। सुरक्षा प्रणाली के विभिन्न पहलुओं पर व्यापक विचार विमर्श किया गया। सरकार ने कॅच पकडून जर क्षेत्ररक्षक डिक्लेअर झोन मध्ये जात असेल तर तो कॅच असेल आणि कॅच डिक्लेरेशन झोनच्या बाहेर पकडत असतील तर तिथे डिक्लेअर स्वरूपात धावा असतील. तिथे नॉट आउट असेल फलंदाज. इथे हलकीचे एच आणि याचबरोबर एक धाव येते. 2 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलंय. 63 धावसंख्येचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पहिल्या 2 चेंडूंमध्ये 2 धावा आल्यात. 22 चेंडू 61 बनवायचे आहेत. जयदीप ढवळे ऑन स्ट्राईक आहे. गोलंदाजी मार्कवर आनंद. इथे मात्र आक्रमण समोरच्या दिशेने हवाई जलवा पाहायला मिळेल. चेंडू लँड देखील होतोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. वाघाची धाड आणि फोडलाय पहाड. येतोय खणखणीत सनसनीत षटकार. 6 रन. बंगाल की खाड़ी के दक्षिण पश्चिम स्थित चक्रवाती तूफान दिसवा तमिलनाडु के तटीय भागों की ओर बढ़ रहा है। फिलहाल ये तूफान नागपट्टिनम जिले के वेदारण्यम इथे देखील आक्रमण होतंय. आडव्या बॅटने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतायत. 2 धावा घेण्यासाठी प्रयत्न. तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली आहे. किलोमीटर और चेन्नई के 330 किलोमीटर दक्षिण में स्थित है। हमारे संवाददाता ने बताया है कि तूफान के कारण चेन्नई हवाई अड्डे से कल 36 घरेलू उड़ानें और 11 अंतर्राष्ट्रीय उड़ानें रद्द रहेंगी। मौसम विभाग के अनुसार तूफान का केंद्र आज आधी रात तक तमिलनाडु तट से 60 किलोमीटर, तड़के तक 50 किलोमीटर और कल शाम तक 25 किलोमीटर की न्यूनतम दूरी पर बंगाल की खाड़ी के दक्षिण पश्चिम में केंद्रित रहेगा।
दे रहा है। चेन्नई नॉट आउटचा इशारा पंचांच्या माध्यमातून आला जातोय. 10 धावा धावफलकावरती आहेत. जयदीप इथे आक्रमणावरती उतरत आहेत. हा चेंडू इथे सुरेख, परंतु नो बॉल. पंचांचा इशारा आला जाईल. नो बॉल. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. धावफलकावरती 11 धावा आहेत. का निरीक्षण कर रहे हैं। कराई काल में सभी राहत शिविरों में खाद्य आपूर्ति सुनिश्चित करने के निर्देश जारी किए गए हैं। इथे देखील आडव्या बॅटने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू पर्यंत पोहोचतील. तोपर्यंत सिंगल डबलचं समीकरण. 2 धावा येतील. लास्ट बॉल टू गो. आडव्या बॅटने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. एक सिंगल आणि याच बरोबर षटक संपेल मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या क्रमांकाचं पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती 14 धावा आहेत. समीकरण 18 चेंडू 49 धाब्यांची गरज विजयासाठी. इस बीच भारतीय नौसेना के 2 हेलीकॉप्टरों ने श्रीलंका के पन्नाला में गंभीर बाढ़ में फंसे 8 लोगों को बचाया है। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने आज छत्तीसगढ़ के रायपुर में अखिल भारतीय पुलिस महानिदेशकों और महानिरीक्षकों के सम्मेलन की अध्यक्षता की। सोशल मीडिया पोस्ट में श्री मोदी ने कहा कि सम्मेलन के पहले दिन देश की सुरक्षा व्यवस्था के विभिन्न पहलुओं पर व्यापक विचार विमर्श किया गया। उन्होंने इस सम्मेलन को क्षेत्र में सर्वोत्तम कार्य प्रणालियों और नवाचारों को साझा करने का एक बेहतरीन मंच बताया। एक रिपोर्ट। आदेश मोडक दुसऱ्या षटकासाठी नक्कीच आमंत्रित केलं. इथे जबरदस्त झेल टिपलाय आणि याच बरोबर फलंदाज होईल बाद. जयदीप ढवळेला इथे परतवण्यामध्ये यश येताना पाहायला मिळत आहे. विकेटचं होत आहे पतन. जबरदस्त झेल धनराज साठेच्या माध्यमातून टिपलेला पाहायला मिळतोय. आमचे बजरंग सर उपस्थित होत आहेत. आपले हार्दिक हार्दिक स्वागत. जयदीप बाद होत आहेत तर न्यू बॅटर विश्वास बोराटे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. आदेश मोडकला मात्र या षटकामध्ये यश मिळालं जाते. यश मिळवायचंय, यशाच्या दिशेने आगेकूच करायची आहे. त्यासाठी कष्ट हे घ्यावेच लागतील. मॅच इज इम्पॉर्टंट. महत्त्वपूर्ण मॅच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. टेनिस बॉल क्रिकेटचा असणारा दैदिप्यमान सोहळा. पुणे टेनिस क्रिकेट विश्वातील हप्पीच विश्वातील असणारी सर्वात मोठी क्रिकेटची स्पर्धा या मैदानावरती संपन्न होतीये. वडकी सुपर लीग 2025 आज दिवस क्रमांक 3. पहिलीच मॅच झुंज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. दोनही संघ लढतायत. बाजी मारायची ह्या मॅच मध्ये, कष्ट घ्यावेच लागतील. कोलोटाप्पा चेंडू समुद्रीने खोदून काढला. क्षेत्ररक्षक आहे. फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता. तिथे पायाला स्पर्श करत चेंडू मात्र ट्रॅव्हल होताना देखील पाहायला मिळाला. तोपर्यंत एक धाव येते. 15 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. 16 चेंडू 48. अजूनही समीकरण पाहायला मिळेल. शेवटचे 16 चेंडू 48 धावा. काहीच सोपं काहीच अवघड समीकरण आहे. तोडा फोडा राज्य करा हे तत्व मैदानाच्या आतमध्ये अवलंबावंच लागेल. लढाई क्रिकेटची आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. तिसऱ्याही दिवसामध्ये क्रिकेट रसिकांची फार मोठी गर्दी आणि दर्दी क्रिकेट रसिक खास करून उपस्थित आहे. सर्व तमाम क्रिकेट प्रेमींचा आम्ही वडकी सुपर लीग या स्पर्धेच्या निमित्ताने मनापासून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो. इथे बॅकफुटवरती सरकलेत. आक्रमण चढवलंय आणि याच बरोबर चेंडू देखील जाऊन पोहोचतोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. मैदानाच्या आतमध्ये उसळलेल्या अग्नीच्या ज्वाळा आणि मैदानाच्या बाहेर फेकलाय लालबुंद तोफेचा गोळा. चेरन षटकार. खेळाडूंना वारंवार विनंती आहे, तुम्ही जो डिक्लेरेशन झोन आहे त्याच्या पलीकडे थांबा. पलीकडे नाहीतर पेनल्टीला सामोरं जावं लागेल यात मात्र शंका नाहीये. 21 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. 15 चेंडू आणि विजयासाठी 42 अजूनही गरजेचे आहेत. इथे अलंगी कार्पेट फटका खेळला. क्षेत्ररक्षक आहे तिथे चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता. गणेश मोडक यांच्या माध्यमातून आनंद बॅकअपचं काम करतायत. फेकी सुरेख आहे.
तोपर्यंत 2 धावा येतील वाऱ्याच्या वेगात. धावफलक 2च्या मदतीने 23 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. 14 चेंडू विजयासाठी 40 धावा. 14 चेंडू 40 धावा. 40 धावा 14 चेंडू. कोण बाजी मारेल पहिल्याच मॅच मध्ये तिसऱ्या दिवसातील हे पाहणं तितकंच महत्त्वपूर्ण असेल. इथे देखील आडव्या बॅटने आक्रमण तर आहे. क्षेत्ररक्षक डाऊन धी बॉल झेल झालाय आणि इथे फलंदाज देखील होत आहेत बाद. अमोल मोडक बॅक टू दी पेव्हिलियन. विकेट आली आहे. मुख्य निर्वाचन अधिकारी रतन यू केलकर ने भी तिरुवनंतपुरम में प्रमुख राजनीतिक दलों के प्रतिनिधियों के साथ मतदाता सूचियों के पुनरीक्षण कार्यक्रम की प्रगति की समीक्षा की. उन्होंने बताया कि मतदाता सूची में शामिल सभी मतदाताओं को गणना प्रपत्र वितरित कर दिए गए हैं और 85% प्रपत्र प्राप्त हो चुके हैं. अब तक 74% से अधिक प्रपत्र अपलोड किए गए हैं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कल सवेरे 11 बजे आकाशवाणी से मन की बात कार्यक्रम में देश विदेश के लोगों के साथ अपने विचार साझा करेंगे. ये मासिक रेडियो कार्यक्रम की 128वीं कड़ी होगी. ये कार्यक्रम आकाशवाणी और दूरदर्शन के समूचे नेटवर्क, आकाशवाणी समाचार वेबसाइट और न्यूज ऑन एआईआर मोबाइल ऐप पर प्रसारित किया जाएगा. यशस्वी षटक मात्र आधीच म्हणावं लागेल. इथे अलॉंग दी कार्पेट फटका केलाय. सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धाबेसाठी पलायन. इथे पंचांकडे दाद देखील मागितली जाते. पंचांचं बोट जाईल आकाशाकडे. फलंदाज स्वप्नील झेंडेला देखील परतवण्यामध्ये यश. फार मोठा जल्लोष, फार मोठा आनंद उत्सव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. यशस्वी षटक पाहायला मिळत आहे. या षटकामध्ये जवळपास 3 विकेट आलेत आणि स्टंपची थोडीशी काळजी घेत चाला ही मनापासूनची विनंती आहे. एलईडी स्टंप आहेत आपल्या स्पर्धेच्या निमित्ताने. स्टंपची थोडीशी काळजी घ्या, वारंवार विनंती असेल. 2 षटकं संपली. 3 बाद 24 धावा आहेत. शेवटचे 12 चेंडू 39 धावा. मॅजिक ओव्हर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. बैंक के बीच हुए समझौतों से संबंधित राज्यों में विकास को गति मिलेगी. इनमें महाराष्ट्र बिजली वितरण संवर्धन कार्यक्रम के लिए $50 करोड़, इंदौर मेट्रो रेल के लिए 19 करोड़ और गुजरात कौशल विकास कार्यक्रम के लिए लगभग $11 करोड़. वित्त मंत्रालय ने कहा है कि असम में आगामी सतत वेटलैंड और एकीकृत मत्स्य पालन परिवर्तन परियोजना के लिए $10 लाख के तकनीकी सहायता अनुदान पर भी हस्ताक्षर किए गए. महाराष्ट्र में स्वप्नील आटपटकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. तिसऱ्या षटकाला होईल प्रारंभ. पॉवर प्लेचं आणि मॅजिक ओव्हरचं षटक हे आपल्याला पाहायला मिळेल. 12 चेंडू आणि 39 धावसंख्येची गरज विजयासाठी आहे. या षटकामध्ये जर 16 धावा आल्या तर वडकी कॅपिटल संघाला बोनस स्वरूपात 10 धावा भेटतील. नाहीतर जेवढ्या काही धावा बनवशाल 16 पेक्षा कमी त्या धावसंख्येमधून अर्ध्या धावा या कमी केल्या जातील. यात मात्र शंका नाहीये. इथे 16 बनवल्या जाणार की नाही प्रश्नचिन्ह सर्वांच्या समोर. विश्वास ऑन स्ट्राईक. 12 चेंडू 39 धावा. आडव्या बॅटने चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे फंबल होता. क्षेत्ररक्षक सिंगल तर घेतली. दुसऱ्या धाबेसाठी पलायन. 2 धावा येतील. धावफलक 2च्या मदतीने 26 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलंय 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 11 चेंडू 37 धावा. आता मात्र समीकरण पाहायला मिळेल. विश्वास बोराटे ऑन स्ट्राईक आहेत. आडव्या बॅटने पुन्हा एकदा दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे गणेश. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. एक वेगवान सिंगल. 27 धावा. 10 चेंडू 36. आता मात्र समीकरण तयार होतंय. इथे मॅजिक ओव्हरमध्ये धावांचा पाऊस पडला जाणार का प्रश्नचिन्ह आहे. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन देखील पाहायला मिळेल वडकी कॅपिटलच्या फलंदाजीमध्ये. स्वप्नील ऑन स्ट्राईक आहे. शून्यातून विश्वाची निर्मिती करायची आहे. साजेचा खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारावाच लागेल. मॅच महत्त्वपूर्ण. सामना रंगतदार होणार यात मात्र शंका नाहीये. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यष्ट्यांच्या पाठीमागे झेल टिपलाय. कॉट बिहाइंड विकेटची शिकार. फलंदाज इथे होतोय बाद. स्वप्नीलला इथे शून्यावरती परतवलंय. विकेट आली आहे.
न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अविनाश क्षीरसागर दाखल होताना पाहायला मिळतील. विश्वास अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. 3 चेंडूंमध्ये अवघ्या 3 धावा खर्च केल्यात. गोलंदाज अक्षय शेवाळेचं कौतुक इथे करावं लागेल, कारण मॅजिक ओव्हरमध्ये अशा प्रकारच्या धावा रोखणं ते महत्त्वपूर्ण असतं. इथे पुढे सरसावत चेंडू खेळण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. धावफलक 28 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. डेड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. 9 चेंडू 35 समीकरण तयार होत आहे. 9 चेंडू 35 धावा. इथे अगदी आपण पाहूया मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे दाद मागितली आहे. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला जातोय. पंचांचा निर्णय आलाय OUT आउट. तर न्यू बॅटर सिद्धेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. सिद्धेश मोडक 4 चेंडूंमध्ये 4 धावा खर्च केल्यात, 2 विकेट घेतल्यात. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. इथे फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न होता. अगदी बाल बचवले सिद्धेश देखील या षटकामध्ये. पुन्हा एकदा डॉट बॉल. इथे आडव्या बॅटने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतायत आणि इथे देखील धावची स्वरूपात फलंदाज होत आहेत बाद. अजून एका विकेटचं पतन. सिद्धेशला देखील परतवण्यामध्ये यश. अर्थात या षटकामध्ये 5 धावा आल्यात. अर्थात 2 धावांची पेनल्टी असेल. टोटली धावफलकावरती जर पाहिलं तर धावा आहेत त्या 27 धावा बनवल्या आहेत. तर शेवटच्या आता 6 चेंडू आणि 36 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका येणं गरजेचं आहे. गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज सज्ज होत आहेत. प्रथमेश गायकवाड. शेवटचा आणि अंतिमचं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. पहिला चेंडू मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. चेंडू डॉट चेंडू निर्धाव त्यांना पाहायला मिळेल. 29 धावसंख्येवरती धावफलक स्थिर आहे. 5 चेंडू 36. इथे आक्रमण आणि झेल देखील सुटलाय. बॅकअप सुरेख. तोपर्यंत इथे देखील कोणत्याच प्रकारची धाव नाहीये. चेंडू डॉट चेंडू निर्धाव तो इथं पाहायला मिळेल. 4 चेंडू 36 धावा. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु डाव्या एसटीच्या दूरवर्ती चेंडू आहे. व्हाईट बॉलचा इशारा. 30 धावसंख्येवरती धावफलक. 4 चेंडू 35 धावा विजयासाठी अजूनही गरजेच्या असलेल्या पाहायला मिळत आहेत. खोलवर टप्प्यात चेंडू फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न जरूर होता. तोपर्यंत 1 धाव. 31 धावसंख्येवरती धावफलक. 3 चेंडू 34 धावा. घोरपडीची पकड मात्र या सामन्यावरती पाहायला मिळते. वडकी सुपर जायंट्स. इथे रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चेंडू डॉट चेंडू धीरधाव. इथे व्हाईट बॉल. 32 धावा. नो बॉल. यानंतरचा चेंडू फ्री हिट. हा चेंडू सुरेख. डॉट बॉल इतना पाहायला मिळेल. 32 धावसंख्येवरती धावफलक रोखलंय.
आता बॅटने दिशा दिली आहे, डिक्लेरेशन झोनमध्ये चेंडू जातोय आणि परंतु मला वाटतं सीमारेषेत लगत चेंडू अडवलाय. अर्थात या सामन्यावरती वडकी सुपर जायंट्स संघ नक्कीच विजय मिळवेल. खूप खूप असं अभिनंदन वडकी सुपर जायंट्स. तर वडकी कॅपिटल तुमचंही मनापासून आभार. एक जबरदस्त खेळ तुमचाही पाहायला मिळालाय. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण देतोय. 12 चेंडू 14 धावा ज्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. अर्थात सागर मोरे ठरतायत या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच. क्षेत्ररक्षणामध्ये देखील जबरदस्त कामकाज पाहायला मिळालं. सागर मोरे मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण वितरित करतोय. कृपया आपण उपस्थित राही मनापासूनची विनंती असेल. वडकी रॉयल्स टीम आता मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. तर वडकी सनरायझर्स सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होणं गरजेचं असेल. झुंजार ग्रुपचे असणारे अध्यक्ष आदरणीय सागरजी मोडक साहेबांना विनंती आहे. आदरणीय दिलीपजी मोडक सर, आपणास हे विनंती असेल, दोन्ही मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण वितरित करतोय. सागर मोरे एक अफलातून खेळी आणि त्यानंतर मॅन ऑफ द मॅच ठरलेत. जबरदस्त खेळी पाहायला मिळाली.